अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपले। अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला। नगर कल्याण महामार्गावरची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। 1996 नंतर पहिल्यांदाच शहरातल्या नेप्ती चौकात पाणी आले। अहिल्यानगरच्या सीना नदीच्या शेजारच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले। नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून अतिक्रमणाबाबत अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत। त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही संपूर्ण पूर परिस्थिती न्यायालयाला अवगत करावी असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं। सोबतच शहरातून वाहणाऱ्या नदीचं पाणी वाढत असल्यानं कुणीही फोटो काढण्यासाठी त्या परिसरात जाऊ नये आणि धोका पत्करू नये असं आवाहन देखील केलं। तत्कालीन जिल्हाधिकारी राहुलजी तिवारी साहेब हे अतिक्रमण काढत होते, पण त्यावेळेला काही व्यावसायिकांनी हायकोर्टातून स्टे आणला आणि ते राजकारणामध्ये आहेत। त्यामुळे आता लोकांनी त्याचा देखील विचार केला पाहिजे की ते संपूर्ण शहर भेटीस धरतात। अशा लोकांचा आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी करणार आहे की तुम्ही न्यायालयाला ही सगळी पूर परिस्थिती दाखवून द्या आणि न्यायालयाला ज्या न्यायालयामध्ये प्रलंबित असेल त्या न्यायालयाला ही दाखवल्यानंतर निश्चित रूपाने मला विश्वास आहे की न्यायदेवता त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि ताबडतोब अतिक्रमण जे काही भराव टाकलेला आहे तो काढण्याच्या सूचना हे न्यायालय देतील की ज्याच्यातनं असं शहर भेटीस धरल्या जाणार नाही।